आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्याचे उद्घाटन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले। या मेळाव्यात 64 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उमेदवारांसाठी उपलब्ध झाल्या। 10वी 12वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्ये असलेल्या 2,500 उमेदवारांनी मेळाव्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला। कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या। मेळाव्यात उमेदवारांसाठी नोंदणी, कंपन्यांची माहिती, मुलाखती आणि मार्गदर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। हजारो उमेदवारांची उपस्थिती असूनही मेळाव्याचे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजन झाल्याने संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली। एकाच छताखाली विविध उद्योग आणि रोजगार क्षेत्रातील संधी उपलब्ध झाल्याने उमेदवारांना रोजगारासोबतच करिअर विषयक मार्गदर्शन मिळाले। युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले। दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही चांगू काना ठाकूर महाविद्यालयामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करत होतो। 2006 सालापासून सातत्याने आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन करत आलो। मधल्या काही वर्षांमध्ये असं लक्षात आलं की आरोग्य शिबिर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भरवले जातात। अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आता वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंट म्हणजे संस्था या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून फिरते दवाखाने चालवतात, काही कंपन्या चालवतात। त्यामुळे जे अन्य सहकारी द्यायला लागलेत, आता आपण दुसरं काहीतरी देऊ या भूमिकेतून यावेळेला आम्ही आरोग्य शिबिराच्या ऐवजी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही पहिल्यांदा केलेलं नाही, यापूर्वी देखील आम्ही करत आलेलो आहोत। मधल्या कालावधीमध्ये गेल्या 2-1 वर्षामध्ये मोठ्या स्वरूपाचा इतका हा रोजगार मेळावा घेतलेला नव्हता, पण परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा आम्ही आरोग्य शिबिर यापूर्वी देखील रोजगार मेळावे यापूर्वी देखील घेतलेले आहेत। आता या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामधल्या 64 कंपन्या, 60 होत्या पण 64 कंपन्या इथे आलेल्या आहेत। 64 कंपन्या पनवेल परिसरातल्या, नवी मुंबई पासून ते पनवेल मधले असे वेगवेगळ्या क्षेत्रामधले 64 उद्योग इथे आलेले आहेत की जे त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यासाठी आज हे मुलाखती घेत आहेत। आमच्या पनवेल परिसरातल्या 2800 लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय, तरुणांनी। त्या 2800 तरुणांना एका अर्थाने रोजगाराची संधी आहे। याच्यानंतर देखील आमचा प्लेसमेंट सेल हा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कायम स्वरूपात चालवणार आहोत। खांदा कॉलनी इथलं भाजपच्या कार्यालयातून आम्ही ते चालवतोय। या व्यतिरिक्त चांगू काना ठाकूर महाविद्यालयामध्ये आपण आहोत। या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचा स्वतःचा एक प्लेसमेंट सेल आहे, ज्याच्यामध्ये कांबळे सर असतील, आमच्या मर्डेकर मॅडम असतील, या सातत्यानं वर्षभर रोजगार मेळावा, करिअर गायडन्स, कशा पद्धतीनं कॅन्डिडेट्सनी चांगला मुलाखत द्यावी यासाठीचं मार्गदर्शन करत असतात। कॉलेजचं स्वतःचं YouTube चॅनल आहे की ज्या माध्यमातून हे सातत्यानं सुरू राहतं। ऑनलाईन सेशन घेतले जातात। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा चांगला परिणाम आमच्या या पनवेल परिसरामध्ये होतोय की ज्यातून रोजगार उपलब्ध होत आहेत। आज आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्र वेगानं पुढे चाललाय। म्हणतो आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही। अनेक उद्योग हे आता अटल सेतू, विमानतळ, इथे पलीकडच्या बाजूचं तळोजा वाढीव औद्योगिक वसाहत, या सगळ्यामुळे इथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत। ते आमच्या इथल्या तरुणांना मिळाले पाहिजेत। यासाठी त्यांना मुलाखतीचं एक्सपोजर, त्यांना वेगवेगळ्या फील्डचं एक्सपोजर मिळालं पाहिजे। या दृष्टिकोनातून या मेळाव्याचं आयोजन केलंय। 365 दिवस हा उपक्रम चालणार आहे, पण आज मोठ्या संख्येनं तरुणांनी गर्दी केलेली आहे। त्या तरुणांना त्यांच्या मनाप्रमाणे रोजगार मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। खाली जेनजीचे जे बॅनर लावले, ती अनोखी संकल्पना आपल्या माध्यमातून, त्याच्या मागची नेमकी प्रेरणा काय होती आणि जनतेला, विद्यार्थ्यांना आणि जेनजींना काय? खरं तर आपण प्रत्येक जण जे आहोत, प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये अनेक निर्णय घेत असतो आणि हे निर्णय घेतल्यानंतर एका क्षणाला वाटायला लागतं की अरे मी ते काल परवा केलं ते काही बरोबर केलेलं नाही। म्हणजे अनेक जण इथं फिटनेस फ्रीक आहेत। अनेक जण आता या तरुण वयामध्ये आपण पाहतो, परवाच्या दिवशी आमचा एक 30शीतला एक तरुण सहकारी हार्ट अटॅकने गेला का मोठ्याचा। आता आम्ही फिटनेसच्या दृष्टिकोनातून जागरूक आहोत, आम्हाला कधीतरी असं वाटायला लागतं की आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे।
आम्ही लाईफस्टाईल बदलायचा निर्णय घेतो आणि अचानकपणानं त्याच्यामध्ये कधीतरी एका क्षणाला कोणीतरी एखादा मित्र सांगतो, जेवण घालतो, पार्टी देतो आणि आम्ही भरपूर जेवतो. दुसऱ्या दिवशी वाटायला लागतं इतकं खायला नको होतं. आज जे जेनजीचं आंदोलन गेल्या आठवड्यात झालं, आपण परवाची बातमी पाहतोय, मेटावाल्यांनी सांगितलं की जे मोदींच्या विरोधात बाईट्स होत्या, त्या मोदींच्या विरोधातल्या बाईट प्रमोट करण्यासाठी आम्हाला पैसे मिळाले आणि मोदींच्या बाईट मात्र 5 तास मोदींनी दिलेली इन्स्टावरची प्रतिक्रिया आहे ही थांबवून ठेवली गेली. म्हणजे हे आंदोलन स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्त नव्हतं, हे कोणीतरी हे भरवून वाढवून चढून करायला लावलेलं आंदोलन होतं. आता ते केल्याच्या नंतर मोदीजींनी निर्णय घेतला की धर्मेंद्र प्रधानांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून काय झालं असेल नसेल, पण तरुण पिढीला अजून रोष व्यक्त करायला लावून काहीतरी अघटित घडण्यापेक्षा आपण त्यांचा राजीनामा घ्यावा. मोदीजींनी त्यांचा राजीनामा घेतला, मोदीजींना शिव्या दिल्या, मोदीजींच्या आईला शिव्या दिल्या गेल्या. कुठं ना कुठं तरी त्यानंतर तरुणांनी व्यक्त केलंय की हे बरोबर नाही. पंतप्रधानांनी गेल्या 12 वर्षात कॅम्प केलंय, त्याच्यात एका रात्रीमध्ये असं आम्हाला कुठेतरी शिव्या घालून पाणी फिरता येणार नाही. तरुण पिढी भावना व्यक्त करते आणि म्हणून ज्यांनी त्या दिवशी अशा त्या आंदोलनामध्ये चुकीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते लोक सोशल मीडियावरती माफी मागायला लागले. आपण अनेक ठिकाणी देशभरामध्ये ते पाहिलं. आज अशा तरुण पिढीला मोदीजींनी, खरं तर आमच्या सगळ्यांची इच्छा होती त्यांच्या पाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, की यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, यांना शासन झालं पाहिजे. मोदीजींनी खुल्या मनानं त्यांना माफ करून टाकलं. आता मोदीजी खुल्या मनानं जर माफ करतायत तर या देशातल्या तरुण पिढीलाही वाटायला लागलंय की आपण मोदीजी जे करतायत त्याला साथ दिली पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो मोदीजी सोशल मीडियावरती एक पोस्ट करतात आणि 30-30 लाख लोक, 3-3 कोटी लोक याच्या एका रात्रीत त्याची व्ह्यूअरशिप असते. याचा अर्थ मोदीजींच्या पाठी अजूनही हा देश आहे. त्याचेच हे बॅनर्स लागलेले आहेत. आम्ही तरुणांसोबत पण आहोत, कारण एक तरुण उद्याच्या देशाला महासमृद्ध एक या देशामधला, जगामधला एक सर्वोच्च अशा पद्धतीचं राष्ट्र बनवणार आहेत. या तरुण पिढीच्या कर्तृत्वावर आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही तरुण पिढीच्या सोबत पण आहोत. त्याच वेळेला आज हे सगळं परिवर्तन 14च्या आधी हाच देश होता. 14 नंतर असं काय झालं की हा देश असा प्रगतीच्या दिशेने पुढे चालायला लागला, कसं सातत्य आलं, त्याचं कारण मोदीजी आहेत. त्या मोदीजींच्या सोबत पण आम्ही आहोत, याच्या अर्थाचे ते बॅनर्स आहेत.